सॉरी चिखलाने हात भरला. थांबा दिसत नाही आहे तुम्हाला, 1 मिनिट. ओके. नमस्कार संघटना, मी कांचन काळे. आणि जे तुम्ही तर ओळखतच असेल, पण जे नाही ओळखत तर मी कांचन काळे. मी श्रीरामपूर तालुक्यात राहते आणि माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे आणि यूट्यूबवरती मी हे नवीन स्टार्ट केलं आहे. तर विषय काय झाला, माझे याच्या अगोदर खूप पेजेस होते. 2023-24 मी दरवर्षी ओपन करायचे, पण काय विषय व्हायचा ते 1 वर्षाच्या आत झालंच नाही. मग म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम व्हायचा किंवा माझं काय बोलते त्याला सततपणा नव्हता यूट्यूबवरती. मग त्यावरती बंद व्हायचं. मग ह्यावेळेस काय ठरवलं, मी हे जानेवारीमध्ये ओपन केलं आणि ह्यावेळेस काय ठरवलं की ह्या वर्षी काही झालं तरी करायचंच. मग मी ठरवलं की जानेवारीमध्ये करणार. मी म्हणजे आपले जे इंस्टावरती व्लॉग असतात ना, मी ते यूट्यूबवरती अपलोड करत होते. पण मग मी जास्त सांगू राहिले का, इंटरचा व्हिडिओ ना, सॉरी. तर जाऊ दे, मी सांगणार तुम्हाला सगळं. तर मग मी त्याच्यावर अपलोड करायचे. पण मग माझं डोक्यात होतं की मला फुल व्हिडिओ अपलोड करायचा आहे. पण विषय काय झाला माहिती आहे का, फुल व्हिडिओ अपलोड करायला माझ्याकडे जो आधीचा मोबाईल होता का, त्याची क्वालिटी 1 नंबर होती. 1 नंबर म्हणजे सॅमसंगचाच होता आणि त्याच्यात चांगली क्वालिटी होती. पण मग याच्यात थोडंसं मला डाऊट यायचा की येईल का नाही. आणि थोडंसं नव्हतं. आणि इंस्टावरती जे सरळ फ्रेमचे जे होते त्याच्यात मला कॉन्फिडन्स होता फुल की कसं आलं तरी चालेल. पण मग मी कधी यूट्यूबचे ऑडिओ ब्लॉग ह्या फोनमध्ये नाही केले, आधी केले. मला इतकं आवडतं अशा ब्लॉगमध्ये बोलायला. म्हणजे असं एखादं कसं मोकळे, म्हणजे तुम्ही आता माझ्या फॅमिलीसारखे. तर मग मला असं एकदम असं वाटतं की फुल फॅमिली, फुल फ्रीडम, फुल फ्रीडम. तर जसं येईल तसं बोलता येतं. तसं मग त्यामुळे मग मी आता जाऊ दे, जे आहे ते आहे. मी आता त्यामुळे आता सुरू केलं नवीन आपलं चॅनल. तर मग आपलं इंस्टावरती मी तर तुम्हाला टाकून दिली कुठंतरी पेज आपलं, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि असंच प्रेम दाखवा शेवटपर्यंत आपली संघटना. तर इंटरव्ह्यू दिला आहे मी हां. तर मग मी आज ठरवलं की आज काही झालं तरी आज व्हिडिओ बनवायचा. मला बड्डेच्या दिवशी बनवायचा होता, पण बड्डेच्या दिवशी मी पुण्याला होते, त्यामुळे ते जमलंच नाही. आणि मला असं घरी कसं कम्फर्टेबल वाटतं, एकदम मोकळं राहतं. तरी ते काय बोलतात, स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला होता. माझं कसं चाललं माहिती का, मग 256 GB तरी मागचं डिलीट करायचं, पुढचं परत सुरू करायचं, मागचं डिलीट करायचं, परत पुढचं सुरू करायचं. त्यामुळे ते 2 मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि लगेच 1 GB वाटतं, हां 1 GB डायरेक्ट स्टोरेज संपलं. त्यामुळे मग आता परत मागचं कुठलं तरी जुने व्हिडिओ डिलीट केलं आणि परत सुरू केलं. तर मग माझा इंटरव्ह्यू एवढाच होता. तर हां, मी माझ्या फॅमिलीचं पण सांगते. आमच्या घरात आजी, बाबा, काका, काकी, काकांची 2 मुलं, परत मी, माझी बहिणीचं लग्न झालेली होती तिच्या घरी, आणि भाऊ येतो इंजिनिअरिंग कॉलेजला बाहेर, आणि मी इथे जवळच्या कॉलेजला, आणि मम्मी पप्पा आहे, आणि बस एवढंच. आणि आमच्या इथं 2 शिरू आहे, मांजर नाही. आता आमच्या इथं आधी मांजर होत्या, पण काय करायचं इथं म्हणजे जे असे गावातले कुत्रे येतात ना, ते धरून टाकतात, मग ते जातात. आणि त्याच्यात पण आता काल आमच्या शेरूला कुत्र्याने धरलं, मग त्याचं तोंड पूर्ण सुजलं. म्हणजे आमच्या घरी कुत्रे टिकतच नाही अजिबात. काय म्हणजे कुत्रे टिकतच नाही. काय होतं माहिती आहे का, मी अशी थोडी डोक्याने येडी, कुत्रे मांजरं पिल्लं बघितलं अशी थोडी डोक्याने येडी होऊन जाते. मला समजत नाही मेंदू कुठे जातो माझा हा मेंदू बंद होतो आणि इथला हृदयाला चालू होतो. त्यामुळे मग अशी कुठं येडे, मग त्यामुळे असं मग कुठं कुत्रे दिसू, कुत्र्यांची पिल्लं दिसू, काही दिसू, मांजर दिसू, मी डायरेक्ट घरी घेऊन येते. माझ्या डोक्यात येत नाही की घरी जाऊन. घरच्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, घरच्यांना वाटतं की आपल्या घरी येऊन जर ते कुत्रं वारते देवा घरी जाते, मग पाप होते, मग त्यामुळं नको आणायला. मग मी आता 2 घेऊन आले. आधी 1 आणायचे, आता 2 घेऊन आले. अच्छा मोठे झाले, पण त्यांचा रोज काही ना काही दुखतं. पण जाऊ दे, मी घेते काळजी, पप्पा घेतात, सगळे घेतात काळजी आमच्या घरात. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला हसू येईल. रात्री आम्ही घरात झोपतो ना, मी आमच्या पलंगावर बेडवरती झोपते, तर मला कुठून पण कुठं शेळीचा आवाज येऊ, जास्त करून कुत्र्यांचा थोडा जरी असा भुकण्याचा किंवा एखाद्या कुत्र्याने धरल्याचा आवाज आला, मी फुल गुंगेत राहते, चंद्र वगैरे असते. पण माझं डोकं काय होतं माहिती आहे का, झोपेल राहते पूर्ण, पण कळत नाही. मी डायरेक्ट झोपेत कडी उघडते आणि डायरेक्ट सुटते बाहेर.
मी विचार करीतच नाही बाहेर वाघ बाहेर कोण असणारी बाहेर वाघ असणारी काही नाही. डायरेक्ट आवाज आला माझ्या मेंदूला कुत्र्यांचा आवाज पोहोचला की मी डायरेक्ट सून सुटत. त्यामुळे मला असं थोडंसं डोकं बरं आहे. पण मग कसं असतं मी एवढं नोटीस केलेलं आहे माझे जेवढे पण माझ्या लाईफमध्ये जेवढे पण कुत्रे झालेत ना मला इतकी रडेले नाही यार त्यांच्यासाठी, इतकी घाण रडेले. मला लय आवडतात कुत्रे, येडी राहील मी कुत्र्यांसाठी. तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवते, 1 मिनिट हां. मी आता सध्या राहणार ते माझे पाय देखरं फुल चिकलान भरले कारण ना मला शूट करायचं होतं. पण मला ना असं मला दुसऱ्या असं जागेवर कम्फर्टेबल फील नाही होत. जसं असं रानात जाऊन आमच्या इथं आम्ही हे वांगे लावलेत, लय आलेत, मोठे मोठे वांगे आलेत. आणि मी एक सांगू तुम्हाला, जर वांगी घ्यायची असेल ना तर काटेरी वांगी घेत जा, त्याची चव जास्त लागते. जे विदाऊट काटे असतात ना ती हायब्रिड असतात वाटतं, एवढं नाही माहिती. पण आम्ही काटेरी वांगे लावलेत, एकदम इतकी भारी चव लागते काय सांगू तुम्हाला. मी सॉरी आउटफिट दाखवायचं राहिलं, 1 मिनिट. हो पाईपावर बसले नाही दिसत आहे, 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट. दिसतंय. हा शर्ट आहे, मी एक शॉपवरून घेतलेला. शॉपचं नाव नाही माहिती, पण मी इंस्टाला गेट रेडी विथ मी करणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथं जाऊन लिंक कमेंट करा. मला याची सगळ्यात जास्त आवड म्हणजे याच्यात सगळ्यात जास्त गोष्ट कोणती आवडली माहिती, याचं कापड. इतकं भारी कापड आहे, म्हणजे जे असतात ना काही गोळा होतात तसं एकदम एकदम कॉटन, म्हणजे कॉटन. आणि कम्फर्टेबल श्वास घेता येतो ह्या टॉपमध्ये. असं आहे, थांबा. हां क्रॉप आहे, शर्ट टाईप आहे, बटन्स आहे, ओके एवढंच आहे. आणि ही जीन्स आहे माझी, तुम्हाला दिसणार नाही. हां सॉरी ही जीन्स आहे, मी आता फोल्ड केली. बुटकट जीन्स आहे आणि ती मी झुडिओमधून घेतली होती. आणि हे माझं वॉच आहे, बस बाकी काहीच नाही. माझे केस दिलेत मला. ओके एवढंच आहे. तर मग आजच्यासाठी एवढंच. बाकी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. मी पुढच्या ब्लॉगमध्ये असं ठरवलं की मी पूर्ण आपली जी घरासमोरची जी फळभाज्या ना त्याचा इंट्रो देणार आहे. आणि त्याचा इंट्रो नाही. 1 मिनटं, गाडी जाऊ दे, गाडीचा आवाज येतो. तर मी म्हणजे जेवढ्या आम्ही फळभाज्या लावल्यात ते त्याचं पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आणि तुम्हाला सगळ्यांना माझा मोबाईल विचारायचा होता कोणता होता. मी सांगू तुम्हाला, माझ्याकडे आधी सॅमसंग यसवरून काहीतरी होता बरं का. त्याची क्वालिटी एक नंबर होती. 128 GB होता माझ्याकडे. आणि हा आहे सॅमसंग A34. याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, क्वालिटी 1 नंबर चांगली. फक्त याचा काही प्रॉब्लेमच नाही मला. फक्त याचा प्रॉब्लेम काय झाला माहिती का, डिस्प्ले जर त्यांचा असली असेल. मी आता माझा गेलता, मग मी नकली बसवला होता, मग मी अपडेट केलं, मोबाईल डायरेक्ट डिस्प्लेच गेला. म्हणजे नकली होता माझा, नकली म्हणजे 2000पर्यंत होता, असलीवाला 3500पर्यंत येतोय वाटतं. तर मग मी त्याच्यात अपडेट केलं, मोबाईलचं डायरेक्ट डिस्प्लेच गेला, कामातूनच गेला. मी तुम्हाला स्टोरीनंतर सांगेल त्याची कधीतरी. पण मग याची क्वालिटी सगळं 1 नंबर म्हणजे. मग ज्यांना जर मोबाईल घ्यायचा असेल तर घ्या, हा चांगलाच आहे. पण मग नका घेऊ. तुम्हाला मोबाईल कशासाठी पाहिजे, जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, काय करायचं आहे, जर तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे कमावताय मग तुम्ही घेऊ शकता. पण मग जर घरच्यांच्या पैशावर नाही. मी सांगतो तुम्हाला, मी एक खरी गोष्ट सांगते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे किंवा काही व्हायचं आहे, काही जे मोबाईल थ्रू होणार आहे, त्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवून काही होत नाही. तुम्हाला जर तुमची कंटेंट क्वालिटी बाज असेल ना, किंवा तुमचं जे क्वांटिटी असेल, काय असेल, तर तुम्ही कोणतं कंटेंट देताय म्हणजे एकदम हाय लेवलचं क्वालिटी नाही, कंटेंटचं क्वालिटी पाहिजे. तर तुम्ही व्ह्यूज जाणार, तुमचे फॉलोअर्स वाढणार, तुमचं सगळं होणार. तुम्ही आयफोन जरी घेतला, आयफोन 17 काय 18 प्रो मॅक्स जरी घेतला, पण तुमचं कंटेंट मग नाही जाणार. कसं असतं, आपण जर 100% कष्ट टाकले तर ती गोष्ट होते, काही होते. आणि तुम्ही इंस्टाला बघितलं असेल, तुम्ही काही एक भरपूर रील बघितला, दगड फेकला तरी 1 मिलियन होत जाते. ते असं असतं.
थोडेसे ॲट्रॅक्टिव्हच्या काही गोष्टी असतात त्याच्यात असं वाटतं मला. बट पण मग तुम्ही सांगू, तुम्हाला जर व्हायचं असेल तर मग तुम्ही एकदम छोटी छोटी गोष्टपासून सुरुवात करा, म्हणजे तुम्ही मोठ्यापर्यंत जाशाल. छोटी गोष्टीचा वापर केला ना माणसाला, आज त्यांनी घातलेले एफर्ट्स, त्यांनी घेतलेले प्रयत्न किंवा त्यांनी केलेले कष्ट, त्याचं फळाची जाणीव असते. जेव्हा फळ भेटतं त्याला, त्याचे फॉलोअर्स वाढतात किंवा मोठे मोठे प्रमोशन येतात किंवा मोठ्या मोठ्या ब्रँड डीलसोबत त्याचे होतात, तेव्हा त्याला ते भेटतं. तेव्हा कळतं त्याला की हां, तेव्हा मी शून्यापासून सुरुवात केली, तेव्हापासून मग की म्हणजे त्याचं फळ भेटलं, तेव्हा मग खुश असतो रे माणूस. त्यामुळे मग अजिबात पैसे नाही घालायचे. कोणी पण असं छोटे मुलं असतात बघा, 5वी 6वीला, त्यांची यूट्यूबवरती अकाउंट असतात, चालू करा, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास करा, अभ्यास मोस्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. अभ्याससोबत तुम्ही हे करा, पार्ट टाईम अभ्यासासोबत याला पार्ट टाईम ठेवा कंटेंट क्रिएटरला, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि बस काही नाही. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि माझे असंच व्हिडिओ बघत राहा. आणि बस काही नाही. आणि लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, कंटेंट काय पाहिजे, किंवा माझ्या काही चुका किंवा मला ज्या गोष्टी माहीत नाही आणि मी त्या बोलते, तुम्ही त्या सांगू शकता. की दीदी ताई, तुम्ही मला कांचन ते चालतं आवडतं मला. पण मग तुम्ही असं म्हणू शकता, दीदी तू क्वालिटीसाठी असं करू शकते, दीदी तू असं करू शकते, दीदी तू, किंवा माझ्याकडून एखादी गोष्ट चुकली किंवा आमच्या बागेवरती किंवा काही दाखवते आणि त्याच्यात काही ते तुम्हाला चूक दिसते किंवा तुम्हाला आळ्या दिसत आहे किंवा तुम्हाला काही दिसतंय, तर तुम्ही सांगत जा की दीदी असं असं झालं आहे, ही फवारणी कर, किंवा मला काही झालं आहे, माझं दुखणं झालं आहे काही, किंवा तुम्हाला दिसते माझ्या तोंडावरून किंवा माझ्या तुम्हाला कपड्यांवरून दिसते, तुम्ही सांगत जा. ओके, फक्त माझं नाही, तुम्ही मला सांगू शकता. फक्त कोणाच्या कपड्यांवरून किंवा त्याच्या राहणीमानवरून किंवा त्याच्या शिक्षणावरून किंवा त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा त्याचे मनी कंडिशनवरून जज नाही करायचं, अजिबात नाही. वाईट गोष्ट आहे. आपल्याला जे देवाने दिलं असतं ते चांगलं असतं, मग ते काही असो, 0% असो किंवा 2% असो, देवाने आपल्याला दिले, आपण ते कष्ट करून कमवायचं असतं. एवढंच. आणि बस, थँक्यू सो मच थँक्यू सो मच एवढा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. आणि तुम्ही मस्त अभ्यास करा, व्हिडिओ बनवा किंवा मस्त लाईफमध्ये भरपूर अचीव करा, मोठे व्हा. आणि मला पण सपोर्ट करा आणि कमेंट करा, लाईक करा, कसं वाटलं ते सांगा आणि शेअर करा. बस एवढं. बाय बाय.